कोरोना काळानंतर पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच चिंचवड गावातील पवना नदी घाटावर उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव रविवार दिनांक 30 रोजी भव्य प्रमाणात निर्बंधमुक्त साजरा करण्यात आला। या उत्सवात हजारो उत्तर भारतीयांनी भक्तिभावाने सूर्योपासना केली। या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। रविवार दिनांक 30 रोजी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छठमाईची पूजा मांडून तेथे विधिवत पूजा करण्यात आली। या मांडणीमध्ये ऊसाला महत्त्व असते। चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून ऊसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर दिवा पेटवला जातो आणि त्यावर विटांची मांडणी करून पूजेची मांडणी केली जाते। त्यासमोर खवा, गव्हाचे पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि गाईच्या दुधाचे सूर्याचा अस्त होताना महिलांनी अर्घ्य दिले। संस्कृती व निसर्गाचे रक्षण करणारा छठपूजा उत्सव उत्तर भारतात विशेषतः बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि नेपाळ लगत असणाऱ्या प्रदेशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी महिला सूर्याची उपासना म्हणून छठपूजेचे व्रत करतात। दिवाळी झाल्यानंतर 6व्या दिवशी छठपूजा केली जाते। सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचीन काळापासून श्रद्धा आहे। निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणाऱ्या या व्रतात आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रती समर्पणाची भावना आहे। आयोजकांच्या वतीने पवना घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छठ लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले। भाविकांच्या जय छठ माताच्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते। सोमवारी सकाळी याच घाटावर सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात आली। छठपूजा उत्सवात हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, श्यामसुंदर प्रसाद, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता, अभि पटेल, राजकुमार गुप्ता, अमित गुप्ता, मुन्ना प्रसाद गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, हरेराम कुंभार, अनिल गुप्ता, भावेश गुप्ता आदींनी मोलाचे सहकार्य केले। गेल्या 20 ते 25 वर्षापासून आम्ही या ठिकाणी छठपूजेचा उत्सव साजरा करत आहोत। येथील स्थानिकांचे देखील या उत्सवामध्ये आम्हाला चांगले सहकार्य लाभते। 2 दिवसांचा हा उत्सव असतो। आज षष्टीला सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला अर्घ्य दिले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस अर्घ्य दिले जाते। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून आमचे उत्तर भारतीय बांधव हा उत्सव साजरा करण्याकरता पवना घाटावर जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि समाजात सुखशांती लाभो अशी प्रार्थना करतात। छठपूजेचे काय महत्त्व आहे जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे छठपूजा हा उत्तर भारतीय व बिहार, यूपी, झारखंड, आसाम अशा ठिकाणची लोक हे रेग्युलर करत होते। पण आज देशामध्ये, वर्ल्डमध्ये हा सणाचा प्रभाव वाढलेला आहे। तर आज या आपल्या चॅनलच्या माध्यमातून असा एकंदरीत आपण बघत आहात की देशामध्ये, वर्ल्डमध्ये ह्या सगळ्या प्रकार चालू आहेत आणि चालू म्हणजे ह्याच्यात कुठलाही प्रकारचं राजकारण नसून हा फक्त एक समाजकारण आणि देशदृष्टी, देवपूजा हे प्रत्येक व्यक्ती हा आपला देवपूजा करत असतो। त्या माध्यमातून हा छठपूजाचा आम्ही या पिंपरी चिंचवडमध्ये गेले अनेक वर्षापासून आमचे वरिष्ठ, आमचे लोक करत होते। त्याच्याने आता आमची हे 3री पिढी चालू झालेली आहे। आम्ही हा कार्यक्रम घेत असतो आणि आपण स्वतः बघितला असेल की इथं कुठल्याही प्रकारचा पावत्या फाडले जात नाही, कुणाला काही बोलले जात नाही। सगळे लोक इथं स्वमनाने आणि सगळ्या आपापल्या पद्धतीने एकमेकाला मिळून कुठलाही प्रकारचा भेदभाव ना ठेवता, उसको एक कहावत है ना, क्या बड़ा क्या छोटा, सभी को एक लाइन में इस जगह पे पूजा के लिए खड़ा रहना पड़ता है। आणि ह्या माध्यमातून आपण हा एक चांगलं हनुमान मित्र मंडळ, गुप्ता जयस्वाल फाउंडेशनच्या वतीने आज हा कार्यक्रम आपण पाहिलेले आहेत। आणि या पिंपरी चिंचवडमध्ये गेले अनेक वर्षापासून 2-3 घाटांवरती कार्यक्रम होत होता, पण या वर्षी जर आपण एकंदरीत पाहिलं तर 29 घाटावरती हा कार्यक्रम सुरू आहे। 29 घाटावरती आणि हा दिवसादिवस वाढत जाणार आहे। तरी मी शासन प्रशासनला एक आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आज जर शासन प्रशासनची लोक इथं उपस्थित होते, त्यांनी पाहिलं गर्दीची प्रमाण आणि मी खंडूशेठ चिंचवडे यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सगळ्या गोष्टीला सहकार्य करतात। आणि ह्याच्या शेजारीसुद्धा भरपूर जागा आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नदी सफाईचा जो विषय आहे त्याच्या अंतर्गत छठ पूजेचा घाट हे अजून थोडासा मोठे प्रमाणावरती केला
तर कदाचित शासनाला सुद्धा त्याचा बेनिफिट मिळणार आणि एवढं चांगलं घाट आहे, ह्याला थोडंसं अजून मोठं करून द्यावं एवढीच मी शासन आणि प्रशासनाला विनंती करणार. त्याचबरोबर आज ज्या काय आम्हाला शासन प्रशासनाने सहकार्य केला त्यांना मी मनापासून आज या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने किंवा आमच्या या छठ पूजा समितीच्या वतीने सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 वर्ष करोनामुळं जे छटपूजा झाली नाही, जशी इतर मंदिराला गर्दी तशी आज ह्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली. माननीय आमदार गजानन बाबर यांनी मला विजय गुप्ता यांची भेट घेऊन 2000च्या अगोदर 99 साली 1999ला मला घाट ओपन करून द्यायला लावला. जवळजवळ आज 25 वर्ष झालं विजय हा स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतः कष्ट करून त्याचे सर्व सहकारी व हनुमान मित्र मंडळाच्या मदतीने ते यावर्षी दरवर्षी तेव्हापासून छटपूजा करतात. अगोदर 8 दिवस अगोदर, 1 महिनाभर अगोदर मला फोन करतात. 8 दिवस नंतर सर्व परमिशनला ते जातात. रात्री 2:30 वाजेपर्यंत ते स्वतः इथं उभे राहून त्यांची 25 मुलं इथं काम करत होती. इतकी जबरदस्त टीमवर्क असणारं एकमेव मंडळ मला तर हे वाटतं आहे. आणि आम्हीसुद्धा यांच्या परदेशात जातो, गंगामायाची आरती वगैरे होतं, त्याचप्रमाणे त्याच्याच उदाहरण म्हणून ही छटपूजेला आम्ही पण परमिशन दिलं. अशी छटपूजा त्यांच्या हातून नेहमी घडो. छठीमैया त्यांना भरपूर आयुष्य उदंड देव, माता लक्ष्मी त्यांना भरभरून पावो एवढीच चरणी प्रार्थना करतो. छठ पूजा का महत्व क्या है? देखिए, एक्चुअली इसको बहुत समझने की ज़रूरत है. ये बहुत सालों से छठ पर्व मनाया जाता है. सच मायने में देखा जाए तो जब हमारा देश भारत बहुत गरीब था और कुछ सुख सुविधाएं नहीं होती थी उस समय, तो उस टाइम पर बहुत सारे जगहों पर आप लोग सुने होंगे कि बाढ़ आ जाता था, गांव का गांव पानी में डूब जाता था, व्यवस्था नहीं था. तो उस समय उत्तर भारतीय समाज महिलाएं गंगा माँ की आरती करती थी ताकि हमारे परिजनों को, हमारे समाज को, हमारे राज्य को, हमारे देश को किसी भी प्रकार का नुकसान न हो, हानि न हो. दूसरा, इसमें महिलाएं अपने खास करके अपने परिवार को, अपने संतान को अच्छे के लिए, मतलब उनका भला हो, उनके जीवन में कोई कष्ट न हो, वो निरोगी रहें, वैसे छठ मैया का पूजा करती है उस उद्देश्य से. दूसरा उद्देश्य, जिनको संतान नहीं है वैसी महिलाएं भी छठ माई को पूजती हैं, यह पर्व मनाती हैं. यह हिंदू समाज का छठ पूजा का पर्व मुझे लगता है कि यह पहला ऐसा त्यौहार है जहां पर महिलाएं 4 दिनों तक बिना कुछ खाए पिए व्रत रहती हैं, बिना कुछ खाए, यहाँ तक कि पानी भी ग्रहण नहीं करती हैं. दूसरा, यह छठ मैया का जो पर्व है एक ऐसा पर्व है जहाँ पर उगते हुए सूरज को भी अर्घ दिया जाता है और डूबते हुए सूरज को भी अर्घ दिया जाता है. मतलब हमारी उत्तर भारतीय समाज सूर्यदेव को इस रूप में मानता है कि आप जिस रूप में हैं हम आपका पूजा करेंगे ताकि हमारे समाज का कल्याण हो. ऐसा माना जाता है कि छठ पूजा जब राम भगवान 14 साल का वनवास करके आए थे, तब उनने अपने पत्नी सीता से कहा था ये व्रत रखने के लिए सूरज देवता के लिए, और उन्हें यह व्रत पकड़ा था और वो शाम को सूरज डूबते ही उन्हें छोड़ दिया था. तब से यह व्रत किया जाता है. औरतें अपने पति और अपने बच्चों के लंबी उम्र के लिए यह व्रत किया करती है. इसकी शुरुआत बिहार से हुई थी और भी जगह ये आसाम, झारखंड, यूपी ये करते हैं बहुत सारे व्रत. माना जाता है कि पांडवों का राजपाट छूटने पर उनकी माँ ने भी यह व्रत किया था और उनका इसकी वजह से उनको उनके राजपाट वापस मिल गया था. इसमें बहुत ही शक्ति होती है. अपन जो भी मन्नत करेंगे और फिर ये छठी माई उनको पूरी कर देती है और इसीलिए ये छठ करते हैं हर साल. हमें बहुत ही अच्छा महसूस होता है. हमें इसे देखने पहले नहीं मिलता था. जब से यहाँ पर स्टार्ट हुए तब से हमें पूजा पाठ के बारे में भी बहुत कुछ मालूम पड़ा है. मन्नत होती है, ये सब होता है, उसके मालूम पड़ा है. पूजा पाठ में बहुत विश्वास रखते हैं, इसलिए हम छठ माँ का उपवास रखते हैं. हम दिन भर उपवास रखते हैं. शाम को सूर्य ढलने तक उपवास रखा जाता है, सुबह भी रखा जाता है. हम सब फ्रूट लाते हैं, सब चढ़ाते हैं बच्चों के लिए.
ये पूजा पाठ किया जाता है। पति के लंबे उम्र के लिए, अपने घर में सुख शांति के लिए पूजा की जाती है। हमारी श्रद्धा है और ये पूजा पाठ अभी सब जगह फैल गया है। सब लोग अपने श्रद्धा से करते हैं और माँ का पूजा करते हैं।